सायलीने मधुभाऊंना ऑडिओ क्लिप ऐकवलेली असते आणि हा आवाज माझा परिचित आहे, हा माझा लहानपणीचा आहे का, असं ती विचारते. मधुभाऊ काही उत्तर देत नाही. तेवढ्यातच तिथं कुसुम आलेली असते. पण त्यावेळेस डॉक्टर बोलतात की मधुभाऊची तब्येत चांगली आहे, पण हिच्या मनाची व्यथा थोडी वेगळीच असते. हे गुंड हे सर्व ऐकत असतो. इकडे प्रतापराव आणि कल्पना गोलूला सांभाळत असतात. त्यावेळेस अस्मिता सारखी बाहेर जात आहे, तिची समजूत काढा, असं प्रतापरावांना कल्पना बोलते. आणि हो, मी बोलतो, असं ते बोलतात. आता डॉक्टर येऊन जातात आणि सायली काही विचारण्याचं मूडमध्ये नसते. तिच्या मनात व्यथा असते की मधुभाऊंनी काही उत्तर दिलं नाही. ती सारखी मधुभाऊंकडे बघत असते. ते सर्वजण बाहेर येतात. आता अर्जुन आणि कुसुमताई, सायली ते हॉस्पिटल बाहेर असतात. त्याच गोष्टीचा फायदा घेऊन तो गुंड आतमध्ये येतो आणि मधुभाऊंच्या तोंडावरचं ऑक्सिजनचं मास्क काढतो. त्यांना त्रास होऊ लागतात आणि तो तिथून निघून जातो. तेवढ्यात एक नर्स त्या ठिकाणी येते आणि घडलेली घटना बघते. ती पटकन मास्क लावते आणि मधुभाऊ थोडक्यात वाचतात. इकडे अस्मिता आणि चैतन्य कॉफी कॅफेमध्ये थांबलेले असतात. त्या ठिकाणी ते बोलत असतात की जॉब करायचा आहे. जॉबसाठी नक्कीच मी मदत करा, असं चैतन्य बोलतो. आणि तुझी ही कल्पना खूप चांगली आहे, घरच्यांना वजं बनायचं नाही, असं तो बोलतो. आता इकडे सर्व डिस्कशन चालू असतो. माझ्याकडे चांगले क्लायंट आहेत, ते तुला जॉब देतील, असं चैतन्य सांगतो. हॉस्पिटल बाहेर सर्व गप्पा मारत असतात आणि थोडी हसी मजाक देखील चालू असते. तेवढ्यात नर्स ती डॉक्टरांच्या केबिनमध्ये सर्वांना बोलवते. इकडे महिपत बाबा झालेला असतो. त्यांनी हे घेतलेलं सोंग या सचिनला काय पावत नसतो. तर एका भक्तांना त्यांचा दास बनवत असतो. काहीतरी माळ वगैरे देऊन सर्व त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आता सचिनलाही पावत नाही. अण्णा हे काय चाललं आहेस? अण्णा बोलतो माझ्या पायापाशी बस. तो देखील पायापाशी बसतो आणि त्याला देखील तो मंत्र देतात. आता ही सर्व घडलेली घटना साक्षीला हा सचिन सांगतो. अण्णाला काय झालं आहे काही कळत नाही आहे. काही डोक्यात काय झालं आहे का, काही फरक काही कळत नाही आहे. त्याच वेळेस तो ते बोलतो की मला अर्जुनचं बघायचं आहे. त्यावेळेस साक्षी बोलते त्या प्रियाची मदत घे. डॉक्टरांच्या केबिनमध्ये आल्यानंतर सर्वजण खूप चिडतात. मधुभाऊंवर असा अटॅक कोण करू शकतो? त्यावेळेस CCTV कॅमेरा चेक करायचं ठरतं. अर्जुन खूप घाबरतो आणि चिडूनच सावंत पोलिसांना देखील बोलतो. सावंत पोलीस त्या ठिकाणी येतात आणि सर्वजण CCTV फुटेज बघू लागतात. पण बघताना कोणतरी CCTV रूममध्ये येऊन तो पॉज केला आणि त्यानंतर ते कांड करून गेला, ऑक्सिजन काढला आणि परत अनंतर CCTV फुटेज चालू केलं. हे सावंत पोलिसांच्या लगेच लक्षात येतं. तसं ते अर्जुनला देखील सांगतात. आता हे सिक्युरिटी गार्डशिवाय होऊ शकत नाही, म्हणून सिक्युरिटी गार्डची डायरेक्ट गचंडी हा अर्जुन पुढच्या एपिसोडमध्ये पकडणार आहे. नेक्स्ट एपिसोड नक्की बघा.